श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वामी माधवानंदांनी स्वामीजींना म्हणून नमस्कार करून आपण हे सत्र चालू करू. खरं असा विचार होता की आपण मेन एक्सटेंडेड ध्यान का घ्यायचं, तर दोनदा आपण मस्त ध्यान करता येईल. आणि बऱ्याच वेळेला ना देव आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देत असतो. कधी कधी काय होतं, आपल्याला दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर ध्यान खूप छान लागतं आणि आपल्याला वाटतं अरे लेट्स कंटिन्यू अजून थोडंसं मला जर का वेळ मिळाला असता ना, असं कधी कधी स्वामींच्या बरोबर ध्यान करताना व्हायचं की अहो थोडा वेळ थांबा ना स्वामीजी, काय लगेच असं थोडंसं थांबा. आणि मग असं झालं की आपल्याला वाटतं अरे अजून थोडा वेळ मिळाला असता तर. पण बऱ्याच वेळेला आपल्याला वेळेचं बंधन असतं ना, त्यामुळे आपण यावेळेस असं ठरवलं की अजून एक सेशन घेऊ. पण म्हणून मग अजून एक सेशन घेतलं. आणि दुसरी गोष्ट अशी होते बऱ्याच वेळेला की आपलं ध्यान काही केलं लागत नाही. हे पण अगदी फ्रँकली होतं पहिल्या वेळेस ध्यान आहे तर देव आपल्याला अजून एक सेकंड ऑपॉर्च्युनिटी देतोय की सेकंड टाइम परत एकदा ट्राय करू. आणि हीच ॲक्च्युली सगळ्या साधकांची भूमिका असली पाहिजे की जर नाही लागलं ना परत ट्राय करू. ओके, आज नाही लागलं उद्या परत बसू, उद्या नाही लागलं परत परवा बसू, हळूहळू येणार ते. तर त्यानुसार आपण आज ते दोनदा ध्यान केलं. छान. आणि काल ते आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं उदाहरण बघत होतो. आज सकाळी ॲक्च्युली बघितलं की इंटेन्सिटी जशी असते तसा तो इम्पॅक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. तर माझ्या डोक्यात सहज आलं की पोहे आज आपण खाल्ले ते युनिव्हर्सली प्रोपोर्शनल ना. जितके छान पोहे तितकं कमी ध्यान. भरपूर खाल्ले, छान, पण छान झालं ध्यान. आता आपण ध्यानाचे प्रश्न बघूयात. आणि प्रश्न सगळे आपलेच साधकांनीच पाठवलेले प्रश्न आहेत. काही काही प्रश्न तर ॲक्च्युली मला दोघांनी किंवा तिघांनी सांगितलेले प्रश्न आहेत की इतके ते फ्रिक्वेंटली विचारले गेले. आणि इव्हन आपण ते चूज केल्यावर सुद्धा काही जणांनी मला आत्ता आम्ही जेव्हा कॉन्व्हर्सेशन करत होतो तेव्हा पण तेच प्रश्न होते. तर त्यामुळे असे प्रश्न आपण घेणार आहोत. आणि अगदी काय म्हणतात, आपल्याला अगदी साधे प्रश्न आहेत पण आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न आहेत. आपण चालू करूयात. तर पहिला प्रश्न आहे की ध्यानाची वेळ कशी सांभाळावी. हा अगदी फ्रिक्वेंटली आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात आपल्यावरती, खरंच आहे. आणि ते वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. ऑफिसची जबाबदारी असेल, लहान मुलं असतील, कधी कधी आपले पेरेंट्स असतात म्हातारे, ते येतात, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात, खूप जबाबदाऱ्या असतात. पण आपण तरी वेळ काढू शकतो असं मला वाटतं. काही ज्या जबाबदाऱ्या असतात ना त्यातनं यू हॅव टू डू इट. आता फॉर एक्झाम्पल आपण जर का अगदी छोटं बाळ असेल आपलं 1 वर्षाचं किंवा 6 महिन्यांचं, काही छोटं एकदम छोटं, तर त्याला तुमच्याशिवाय कोण आहे, कोणीच नाही. अशा वेळेस तुमची प्रायोरिटी बाळालाच हवी. त्याच्यानुसारच आपण सगळं बदललं पाहिजे. कारण काय त्यातनं तुम्ही अवघड असतं वेळ काढणं. पण बाकीच्या वेळेस आय थिंक इट इज पॉसिबल की आपण बरोबर वेळ काढणं की मला या वेळेला जर ध्यानाला बसायचं असेल, सकाळची 5 वाजताची वेळ असेल तर मी असंच बघणार की रात्री लवकर झोपणार आणि सकाळी फ्रेश असेल मी 5 वाजता. असा प्रयत्न करायला हवा. बऱ्याच वेळेला आपले जॉब्स, आता सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर खूप फिक्स्ड असतं खरं सांगायचं तर, की ठरलेलं असतं की जितक्या वेळ काम असतं. समज ऑफशोर टीम असली तरी सुद्धा ते पण ॲक्च्युली फिक्स्ड असतं की हां मी या वेळेनंतर अवेलेबल असेल असं आपण सांगतो. त्यामुळे आपण नक्की तो टाइम स्लॉट आहे तो काढू शकतो. म्हणजे आपण अजिबात साधकांनी रिझन्स न देता केलं पाहिजे. आता अगदीच आपला असा काहीतरी जॉब असेल की आपण फायर फायटर असू तर काही सांगता येत नाही. इथे आता कोणी आहे का माझ्या कल्पना नाही. पण त्यांचं खूपच हे असतं की कधीही त्यांना बोलवणं होऊ शकतं आणि दे हॅव टू गो. पोलीस ऑफिसर असू दे किंवा डॉक्टर, अगदी इमर्जन्सीमध्ये जे असतात डॉक्टर त्या ह्याच्यातले असू दे. पण जनरली बाकीच्या प्रोफेशन्समध्ये आपल्याला वेळ काढता यायला हवा. तर ती सबब आहे ती नाही सांगायला पाहिजे खरं म्हणजे. तर हा प्रश्न एकदा महाराजांना विचारला होता, गोंदवलेकर महाराजांना. आणि दोन पार्ट्समधला प्रश्न होता आणि दोन्ही फार सुंदर आहेत. तर ते प्रश्न ज्यांनी विचारला त्यांनी विचारलं की
नावडती व्यक्ती जर का भेटायला आली महाराज तर काय करावं. आणि दुसरा प्रश्न होता की साधनेच्या काळात जर का एखादी व्यक्ती भेटायला आली तर काय करावं. तर पहिल्या प्रश्नावरती महाराजांनी उत्तर दिलं की नावडती व्यक्ती जर का तुम्हाला भेटायला आली तर ती तुमच्या सद्गुरूंकडनं आली आहे असं समजून त्यांना भेटा. तर ती नावडती राहिली नाही राहणार. आणि दुसरा प्रश्न जो आहे तो आत्ता आपल्या विषयाशी संबंधित आहे की साधनेच्या काळामध्ये जर का एखादी व्यक्ती आली, आवडती असू दे नावडती असू दे, तर काय करायचं. तर त्याच्यावरती महाराजांनी सांगितलं की साधना महत्वाची, साधनेची वेळ सांभाळावी, त्या व्यक्तीला सांभाळायला जाऊ नये असं महाराजांनी सांगितलं. आता खरं सांगायचं तर साधनेची वेळ आपली किती असते, 1 तास, 1.5 तास, 2 तास. तेवढ्या वेळात आपण अगदी त्या व्यक्तीला असं सांगायचं नाही माझी आता ध्यानाची वेळ आहे तू जा वगैरे, पण तरी आपण काहीतरी रिझन सांगू शकतो, काहीतरी आपण तिथे करू शकतो. हल्ली कॅलेंडर ब्लॉक करू शकतो, काही पण करू शकतो. तर सांभाळायला हवी. इम्पॉर्टन्स, प्रायोरिटी जी आहे ती आपल्या साधनेला द्यायला हवी. अजून पण काही काही ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यात या प्रश्नातले जे काही काही लोकांनी मला विचारले की ध्यानाची वेळ माझी ठरलेली आहे आणि त्यावेळेस माझं छान ध्यान सुद्धा होतं, पण काही कारणाने माझा जॉब बदलला आहे किंवा काही गोष्टी बदलल्या आहेत तर मला ती वेळ सांभाळता येत नाही आता, तर काय करावं. म्हणजे अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि बरोबर पण आहे की नवीनच एखादी ऑफशोर टीम असाईन झाली असेल फॉर एक्झाम्पल, तर काय करणार. मग ते ॲडजस्ट करायला वेळ लागतो, काही महिने जातील त्याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट आपणच आपलं ॲनालाइज करायला पाहिजे की माझं ध्यान कधी चांगलं होतं. जर माझं ध्यान सकाळी चांगलं होत असेल आणि सकाळच्या वेळेस जर काही नवीन काहीतरी काम आलं असेल विच इज गोइंग टू बी फॉर अ लॉंगर ड्युरेशन, काही महिने चालणार असेल, तर आपण 2-3 गोष्टी मी सजेस्ट करू शकतो की एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण ध्यानाला फ्रेश असलो पाहिजे. जर का आपण सकाळच्या वेळेला आपलं ध्यान होत असेल तर थोडं अलीकडे अजून उठायची वेळ आपली घेऊ शकतो का, की जेणेकरून सकाळी ध्यान होतं ना, मग सकाळीच बसा, पण तुमचं काम चालू व्हायच्या आधी. जर समज तुम्ही 6ला बसत असाल आणि 6ला आता काम चालू होत असेल तर 5ला बसू शकतो का, असं थोडंसं आपण बघू शकतो. किंवा दुसरी गोष्ट असं करू शकतो की जो क्वालिटी टाईम ध्यानाचा आहे तो तुम्हाला जर का सकाळी वाटत असेल तो थोड्या वेळ सकाळी ध्यानाला बसायचं आणि जास्त वेळ जी क्वांटिटी आहे ती संध्याकाळी ठेवायची. डिवाइड करून पण आपण बसू शकतो आणि मग हळूहळू काय होतं की मग आपल्याला ती रात्री बसायची संध्याकाळी बसायची पण सवय होऊ शकते. नाही, थोडक्यात स्लोली ट्रान्झिशन करायचं नवीन ह्याच्यामध्ये, पण त्याच्यामुळे पळवाट काढायची नाही. एस्पेशली साधकाने तर हे कधीच म्हणू नये की मला वेळ जमत नाही, कारण का आपण कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींची वेळेची गणितं जमत असतो. अगदी आपण शेड्यूल इतकं पॅक करून ठेवलेलं असतं, पण बरोबर साधनेच्या वेळेस ती वेळ आपल्याला पुरत नाही. असं करू नये. त्यामुळे वेळ ही जमायलाच हवी. आपण काल ते 5 why बघितलं होतं ना, 5 why, तर ते ह्याच्यामध्ये जर का बघण्याचा प्रयत्न केला ना की सगळ्यांनी खरंच बघावं की जेव्हा पण आपल्याला वाटेल ना की अरे माझं आज ध्यान मिस झालं किंवा मी आज ध्यानाला उठलो नाही, तर 5 why बघावं. तर मी एकदा असं आता बघण्याचा प्रयत्न केला 5 why का नाही उठलो, तर सकाळी जाग नाही आली. पहिला बरोबर आन्सर असतं की सकाळी जाग नाही आली. का नाही, परत व्हाय, तर अलार्म आयदर वाजला नाही किंवा स्नूज केला. का, तर दमलो होतो त्यामुळे स्नूज झाला, कळलं नाही किंवा बंद झाला. परत एकदा व्हाय, का, तर रात्री गप्पा मारत बसलो होतो. आता अजून एकदा व्हाय जर का विचारलं ना तर खरं कारण येतं की मला गप्पा मारायला खूप आवडतं. रात्री असू दे कधी असू दे मला गप्पा मारायला खूप आवडतं आणि हेच ध्यान चुकण्याचं मुख्य कारण आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला गोडी कशात वाटते जास्त, ध्यान करायचं आहेच आहे, पण कम्पॅरेटिव्हली जर बघितलं आपण तर मला गप्पा मारायला जास्त आवडतं. कधीही मला सांगा तुम्ही गप्पा मारायला की गप्पा मारेल असं आपलं होतं, तर तसं होऊ नये. त्यामुळे 5 why आणि प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असू शकतं सिच्युएशन प्रमाणे, पण 5 why वापरून आपण बरोबर त्या रूट कॉज पर्यंत जाऊ शकतो, जेणेकरून सोल्युशन आपल्याला हवं आहे की काय होतंय, काय करायला हवं.
गोंदवलेकर म्हणजे थोडक्यात कसं आहे की गोडी येत नाही असं त्याचं जर का रिझनिंग असेल तर गोंदवलेकर महाराजांना एकदा एकाने विचारलं होतं की महाराज मला नामामध्ये प्रेम येत नाही, नामामध्ये प्रेम येत नाही. तर महाराजांनी उत्तर दिलं की तुम्ही घेत नाही म्हणून येत नाही. खरंच सोपं उत्तर आहे. पण त्याच्यावरती तो माणूस होता, तो म्हटलं नाही महाराज मी नाम पण घेतो, तुम्ही सांगितलं तसं नामसाधना करतो, पण तरी सुद्धा नामामध्ये प्रेम येत नाही. तर त्याच्यावरती महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. महाराज म्हणले की तुम्ही काय करता माहिती का, चिंधीची बाहुली असते म्हणजे पपेट्स असतात, ती कशी आपण नाचवतो ना तसं तुम्ही नाचवता. आपल्या मुलाला खेळवल्यासारखं खेळा म्हणजे प्रेम येईल. तसं ध्यान करताना नुसतं टाकल्यासारखं करू नका, मनापासून करा म्हणजे प्रेम येईल. ते छान महाराजांनी आता ते उत्तर दिल्यावरती त्याच्या पुढे आपण काही सांगू शकत नाही. पण थोडक्यामध्ये प्रेम येण्याचा हा भाग आहे. त्याच्यावरती ॲक्च्युली एकाने सांगितलं होतं की करण्याचा जो भाग आहे ना तो आपण सांभाळला पाहिजे. आणि मग आपण जर का दररोज करण्याचा भाग सांभाळला तर प्रेम येण्याचा जो भाग आहे ना तो देव आपला सांभाळून घेईल. त्यामुळे किती आपल्याला वाटलं की वेळ नाही होते किंवा वेळ सांभाळली जात नाही तरी आपण बसायचं नियमाने. हरिओम. हा दुसरा प्रश्न पण छान आहे. दुसरा प्रश्न आहे की, आणि हा सगळ्यांनाच पडतो ॲक्च्युली, माझं कधी कधी खूप छान ध्यान होतं, खूप छान ध्यान लागतं, पण मला ते रेप्लिकेट नाही करता येत. म्हणजे मला ते आज माझं खूप छान ध्यान लागलं आणि उद्या जर का मी म्हणलो की मला अरे असंच ध्यान परत लागेल का, तर होतच नाही. एखाद्या दिवशीच असं ते लागतं आणि मग महिनोन महिने आपल्याला जातात परत ते ध्यान लागायला. तर असा प्रश्न आहे आणि तो योग्य प्रश्न आहे, सगळ्यांनाच पडतो आणि वेगवेगळ्या स्टेजेसवरती तो वेगवेगळ्या वेळेस पडू शकतो. कधी कधी असं एकदम असं म्हणतात ना खट्ट करून ध्यान लागलं माझं बसल्या बसल्या, तसं होतं, खरंच होतं. आणि कधी कधी 1 तास बसा तरी सुद्धा काही फोकस होतच नाही. तर काय करायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा ध्यान होतं तेव्हा खूपच आनंद होतो आपल्याला, एकदम अचीव्ह केल्यासारखं होतं, विच इज ऑब्वियस. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की आपण होप निर्माण करतो की अरे दिस इज वॉट आय हॅव अचीव्ड असं आपल्याला होतं. आणि मग आपण काय करतो की नेक्स्ट डे जेव्हा बसतो तेव्हा ती होप घेऊनच बसतो की मला झालेलं आहे एकदा आणि नाव आय हॅव टू रेप्लिकेट इट. मला ते आतमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आधीच असतं की मला आता ते कुठेतरी जो पण टप्पा असेल तो मला दिसलेला आहे आणि आता मी पुढच्या वेळेस बसलो की मला तो तिथपर्यंत जायचं आहे असं धरूनच बसतो, तेच चुकतं. तर त्याचं एक उदाहरण मी बघतो की काय उदाहरण देता येईल, तर मारिओ नावाचा एक गेम होता लहानपणी, सगळ्यांनी खेळला असेल ना, कोणाला माहिती नाही असं आहे कोणी मारिओ गेम. तर त्या मारिओ गेममध्ये काय असतं, म्हणजे काय काय जणांनी हात वर केले त्यामुळे मी सांगतो की त्या मारिओ गेममध्ये एक तो मारिओ नावाचा असा प्लेयर असतो म्हणजे कार्टून सारखा, आणि मग तो पुढे 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 जातो आणि मग त्याच्या समोर अशा ऑब्स्टेकल्स येतात. मग तुम्ही त्या ऑब्स्टेकल्सवरनं उडी मारायची किंवा त्यांना त्यांच्याशी मारामारी करायची, असं काय काय करायचं. आणि मग नंतर तुम्ही पुढच्या स्टेजला जाता. एकदा तुम्ही त्या स्टेजच्या फायनल जो व्हिलन असेल किंवा काय असेल त्याला डिफीट केलं की पुढच्या स्टेजला, असं करत 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 बऱ्याच स्टेजेस असतात. तर त्याच्यामध्ये आहे ना लहान मुलं आता हे जेव्हा पहिल्यांदा खेळत असतील मारिओ, तर तेव्हा पहिल्यांदाच ते खेळतायत, तो कितीतरी वेळ त्यांना लागतो, प्रयत्न करतो की पहिल्यांदा एक तर ते काय बोटं कुठली आहेत, बटणं कुठली आहेत, फास्ट कसं जायचं, उडी कुठे मारायची, ते बसत नाही, हात बसत नाही, काहीतरी वेगळंच होतं दरवेळेस. पहिल्यांदा ते शिकतात. मग त्यानंतर कसं बसं करून थोडं थोडं त्यांना यायला लागतं, पण तरीसुद्धा फर्स्ट लेवल काही पार होत नसते. मग कसं बसं प्रयत्न करून किंवा मित्राकडनं सांगून ऐकून बघून त्याचं एकदा असं होतं की ती फर्स्ट लेवलपर्यंत जातात. अगदी शेवटचा तो जो असतो मेन शत्रू फर्स्ट लेवलचा, त्याच्याशी मारामारी करतात, पण तरीसुद्धा त्याला डिफीट नाही करू शकत. मग ते जिद्दीने ठरवतात अजून करू आणि मग अजून थोडंसं प्रयत्न केलंय की नंतर ते डिफीट करतात आणि सेकंड लेवलला जातात. आणि मग त्यांना दिसतं हो सेकंड लेवल जी म्हणतात ना ती अशी आहे. आणि मग नंतर 3 लाईव्स असतात त्याच्यामध्ये, तर तिसरी लाईव्ह सुद्धा त्यांची संपते. जस्ट सेकंड लेवलला जातात आणि तिसरी लाईव्ह संपते. आता पुढच्या वेळेस जेव्हा ते बसतात खेळायला तेव्हा त्यांना काय वाटतं,
अरे मी सेकंड स्टेज बघितलेली आहे बरं का, त्यामुळे आय नो आता सेकंड स्टेजला कसं जायचं. लगेच ते खेळायला चालू करतात, पण फर्स्ट स्टेज सुद्धा पार करू शकत नाहीत. कारण का एकदाच गेलेत ना ते, एकदाच त्यांनी त्याला डिफीट केलंय. अजून कितीतरी वेळा त्यांना प्रयत्न करायचा, असं ते मग खूप वेळा प्रयत्न करतात आणि मग नंतर हळूहळू परत एकदा कधीतरी जातात, परत मग खूप वेळा फर्स्ट लेवलवरतीच असतात. असं करता करता त्याला फर्स्ट लेवलमध्ये प्रावीण्य प्राप्त होतं. आणि मग इतक्या वेळा त्यांनी खेळलेलं असतं की मग डोळे मिटून सुद्धा ते फर्स्ट लेवलच्या पुढे जाऊ शकतात. आणि मग हळूहळू सेकंड लेवलवरनं कसं पुढे जायचं ते प्रयत्न करतात. तसंच थोडक्यामध्ये इथे आहे की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा म्हणतो की मला खट्ट करून ध्यान लागलं, तर ती एकदा कधीतरी आपल्याला आलेली असते की ही पुढची स्टेज आहे बरं का, इथपर्यंत जायचं आहे. पण अजून खरं म्हणजे प्रॅक्टिसची आवश्यकता असते. स्थिती आणि अवस्था आपल्या माहिती आहे, तर त्यातला तो फरक आहे. अवस्था म्हणजे काय, तर ती टेम्पररी गोष्ट असते अवस्था. त्या अवस्थेतनं आपण बरोबर थोड्या वेळाने खाली येतो, परत ती अवस्था प्राप्त होईल नाही होईल माहिती नाही, पण त्या अवस्थेपर्यंत जायला परत झगडावं लागतं. स्थिती म्हणजे काय, तर इतक्या वेळा त्या अवस्थेतनं आपण गेलोय की ती आता परमनंट झाली. हवं तेव्हा मला त्या अवस्थेमध्ये जाता येतं, म्हणजे ती स्थिती होते की आता मला ही स्थिती प्राप्त झालेली आहे असं आपण जेव्हा म्हणतो. आणि ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होतं की पहिल्यांदा बसायचं कसंच माहिती नसतं ध्यानाला, मग हळूहळू हळूहळू कसं बसायचं माहीत असतं. मग परत कधी सांगावं लागत नाही की कसं बसायचं, कुठे फोकस करायचा, त्यानंतर श्वास आणि मंत्र कसा बसवायचा, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपण शिकत जातो. पण बऱ्याच वेळेला काय काय गोष्टी असतात त्या अवस्था असतात, त्या स्थिती होस्तोवर आपण करत राहायच्या, हे लक्षात ठेवायचं. स्वामीजींना एकदा मी म्हणलो होतो की स्वामीजी तुमच्याबरोबर जेव्हा ध्यान करायला मिळतं, संधी मिळते, म्हणजे कधी कधी स्वामीजी पुण्याला पण इथे असताना तर स्वामीजींबरोबर खूप ध्यान करायला मिळायचंच, पण जेव्हा पुण्याला स्वामीजी होते आणि आम्ही लहान होतो युवा, तेव्हा आम्ही भांडारकर रोडला खूप वेळा जायचो आणि मग त्यानंतर स्वामींच्या घरी सुद्धा जायचो, स्वामीजी बोलवायचे सुद्धा. तर तेव्हा छान ध्यान लागायचं, कारण का खूप एक तर कमी लोक असायचे आणि शांत असायचं, परत स्वामीजी सगळ्यात महत्त्वाचं. तर स्वामीजींना म्हणून स्वामीजी तुम्ही असताना ध्यान खूप छान लागतं, पण घरी गेल्यावरती तसं होत नाही. तर स्वामीजींनी त्याच्यावरती छान सांगितलं. स्वामीजी म्हटले की कुठे जायचं हा पुढचा टप्पा असतो, तो आम्ही दाखवत असतो. आणि त्याच्यावरती पुढे अजून एक महत्त्वाचं सांगितलं स्वामीजीने. स्वामीजी म्हणले की हे जे असतं ना, पुढचा टप्पा जो असतो तो आपण स्वतःच करायचा असतो. स्वामीजींबरोबरच ध्यान छान होतं असं कधी म्हणायचं नाही, नाहीतर ते एक आपल्याला ॲडिशनल सपोर्टची गरज लागते की मला स्वामीजी असतील तरच ध्यान छान होतं, असं नाही. प्रत्येकाने स्वतःचं ध्यान स्वतःच करायचं आहे आणि तिथपर्यंत जायचं आहे. फक्त स्वामीजी ते दाखवत असतात की हां तिथपर्यंत जायचं आहे, नाहीतर त्याचा सुद्धा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो की मला फक्त स्वामी असतील तेव्हाच ध्यान छान होतं. तसं करून चालणार नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे नाही लागत, इट्स ओके. समज जर का असं वाटलं की एकदा लागलं पण नंतर कधीच लागत नाही, काही फरक पडत नाही. आपण आपलं स्टेप्स फॉलो करायच्या, ज्या बेसिक स्टेप्स आपल्याला आहेत त्या सगळ्या फॉलो करायच्या, कारण का शेवटी हे सायन्स आहे. तुम्ही जर का स्टेप्स फॉलो केल्या, प्रोसिजर फॉलो केलं, तर तुम्हाला ऑब्झर्वेशन असतं. ऑब्झर्वेशन नीट आलं तर रिझल्ट असतो. आपण सायन्स एक्सपेरिमेंट करायचो की नाही, तसंच आहे. त्यामुळे स्टेप्स फॉलो करणं आपलं काम आहे. ऑब्झर्वेशन सुद्धा ध्यानात नाही करायचं, ते नंतर करायचं. आणि जो रिझल्ट आला तर आला, नाही तर नाही, येईल हळूहळू. प्रत्येक स्टेप जी असते ती मॅच्युअर होत असते, मॅच्युअर झाली कीच मग पुढची स्टेप येते. त्यामुळे किती वेळ ती मॅच्युअर व्हायला लागणार आहे आपल्याला माहिती नाही, आपण त्याचा विचार करायचा नाही. प्रत्येकासाठी तो वेगळा असू शकतो. काल आपण ते बघितलं ना, विहंगम आणि पिपीलिका, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही, आपण स्टेप्स फक्त फॉलो करायच्या. हरिओम. हे आपले नवीन जे युवक आहेत त्यांनी विचारला होता मला की मी नवीन आहे आणि मला हे तुम्ही सांगता ते काही कळत नाही, ते काय करू.
आय एम न्यू हिअर अँड आय डोंट फुल्ली अंडरस्टँड ऑल द वर्ड्स अँड इट्स मीनिंग्स. छान. म्हणजे बरोबर आहे. मी म्हटलो मला पण अजून माहिती नाही आहे काय, बऱ्याच गोष्टी कळत नाहीत मला पण. तर छान. आणि काय करायचं असा त्यांचा प्रश्न होता. आता ते आहेत का इथे मला माहिती नाही, पण त्याचे 2 पार्ट्स आहेत. पहिला आहे तो थिअरॉटिकल आहे आणि दुसरा आहे प्रॅक्टिकल. थिअरॉटिकल म्हणजे काय, जो प्रश्न इथे आहे की काही काही शब्द कळत नाही, विच इज ऑब्वियस. काही काही शब्द माहितीच नसतात. आपल्याला पण बऱ्याच वेळेला होतं, एस्पेशली आता आपण जर का संस्कृत काही वाचत असू तर नाहीच कळत. तसंच या मुलांचं पण असणार आहे, त्यांना मराठी शब्द अवघडच जात असतील. तर पहिला जो पार्ट आहे ना तो थिअरीचा आहे. तर मी त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून, जेव्हा पहिल्यांदा इंटर्नशिप लागली होती मला, तर तेव्हा ऑफिसमध्ये नवीन जॉईन झालो आणि असं खूप एक्साइटमेंट असतं ना की अरे आता मी कॉर्पोरेट लाईफमध्ये वगैरे आता चाललोय वगैरे, आता म्हणजे अकॅडमिकच्या पुढचं कॉर्पोरेटमध्ये आता मी जाणार आहे वगैरे, ती मजा असते. आणि पहिल्या दिवशी पहिली मीटिंग होती माझी, अटेंड केलेली मी. तर त्याच्यामध्ये खूप सारे अवघड शब्द सगळेजण वापरत होते. आणि मग मी बघितलं तर त्यातले काही काही शब्द होते ना ते मला, म्हणजे मी सगळं लिहून घेत होतो, जे जे अवघड वाटतंय की काही माहितीच नाही काही, तर ते लिहून घेत होतो. ते त्यातले सुद्धा 2 कॅटेगरीज मला वाटल्या. काही काही शब्द होते ना ते मी गुगल केल्यावरती मला सापडत होते की हो हा अर्थ ह्याचा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ते परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये शिकत नसतो, पण गुगल करून मला ते सापडत होते. म्हणजे मी 1-2 लिहिलेत की बर्न डाऊन चार्ट किंवा व्हेलॉसिटी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सॉफ्टवेअरच्या टर्म्समध्ये वेगळ्याच असतात. तर त्या मग गुगल करून मला समजले की हा असं असं करायचं. पण काही काही शब्द असतात ना ते टीम स्पेसिफिक असतात. ते तुम्ही गुगल करा, हे करा, ते तुम्हाला कळणार नाही. ते तुम्हाला त्याच माणसाकडनंच कळणार की हा ह्याचा अर्थ काय. आता एक होतं सारखे ते ओएमएस 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 म्हणत होते. काय ओएमएस म्हणून मी सगळीकडे सर्च केला, वेगवेगळे शब्द वेगवेगळे अर्थ येत होते. तर त्याचा अर्थ होता ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम. आता हे कोणाला कळणार, काही शक्यच नाही कळण्यासारखं. ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम असा तो आतला शब्द होता त्यांच्या बोलण्यातला. तर त्याला म्हणतात जार्गन्स. ते टीम स्पेसिफिक असतात, ते काय असे युनिव्हर्सल नसतात. ते तिथल्या तिथे जे ग्रुप असेल त्यांनी काहीतरी ठरवलेले शब्द असतात. तर तसंच आपल्या इथे पण असतं. काही काही शब्द असतात ते आपण जर का आपल्याला अवघड वाटले ना तर ते आपण नक्की सर्च करावे त्याच्यावरती. इव्हन आता आपण सध्या सगळेजण दासबोधाच्या 5 ओव्या आपण वाचतो ना, तर काही काही वेळेस असं होतं की अरे हे नक्की मला कळत नाही. तर एखादा शब्द कळला नाही तर आपण तो नक्की सर्च करावा आणि त्याचं कदाचित आपल्याला तो कळू शकतो. पण त्याचबरोबर काही काही शब्द असतात ते खरंच नाही कळत. मग ते ॲक्च्युली कोणाला तरी पहिले तर एक तर कॉन्टेक्स्ट बघावा की समर्थांना तिथे समज आपण दासबोध वाचत असतो तर समर्थांना काय सांगायचं होतं, तो समास कशाबद्दल आहे आणि मग तो कशाबद्दलचा कॉन्टेक्स्ट असू शकतो. आणि तरी सुद्धा वाटलं की नाही कळत आहे तर नक्की कोणाला तरी विचारावं आणि त्याचं उत्तर मिळेल. म्हणजे कुणाकडनं तरी नक्की त्याचं उत्तर मिळेल. त्यामुळे मग ते विचारावं नक्की. पण क्वेश्चन्स करायचं नाही असं करायचं नाही, असं समजलं पाहिजे आपण काय करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल, की नवीन असलो तर ध्यान प्रक्रिया जर माहिती नसेल तर थोडंसं आपण पुढचं जेव्हा बोलत असू तेव्हा असं वाटू शकतं की अरे आम्हाला काहीच माहीत नाही हे काय बोलतात. तर तसं असलं तरी ऐकून घ्यायचं आणि हळूहळू हळूहळू ते समजायला लागतं. आणि आपण विचारू शकतो, परत परत विचारायचं की काही क्वेश्चन्स असतील तर. पण ते असा माझा तरी अनुभव आहे की बऱ्याच वेळेला आपण ऐकलेलं असतं ना ते नंतर कधीतरी रिकलेक्ट होतं की अरे हां हे जे आपण ऐकलं होतं ते जेव्हा ते आपण अवस्थेपर्यंत जातो तेव्हा ते कळतं की अरे हां हे जे सांगितलं होतं ते हे बरं का. तर त्यामुळे ऐकून तर नक्की घ्यावं असं मला वाटतं आणि हळूहळू ते सगळं समजेल. आणि सर्व संतांच्या बाबतीत जर का बघितलं आपण तर ते प्रत्येकाला रुचेल आणि आवडेल अशा पद्धतीने परमार्थ शिकवत असतात, सांगत असतात. म्हणजे आता एखादी गृहिणी असेल घरातली आणि तिच्या घरी फक्त बटाटे असतील, बाकी सगळं संपलं असं आपण इमॅजिन करू. खरं तसं होऊच शकत नाही. पण फक्तच बटाटे असतील आणि आता घरामध्ये सगळे वेगवेगळे लोक आहेत, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या, काय करायचं. तर तीच गृहिणी काय करते, तर जे सगळे मोठे असतील त्यांच्या वयाचे त्या सगळ्यांना छान बटाट्याची भाजी करेल किंवा बटाट्याचे वडे करेल. त्यानंतर छोटी छोटी मुलं असतील त्यांना फ्राईज करेल,
फ्राईज करतील, भजी करेल. त्यानंतर अगदी छोटं बाळ असेल तर तोच बटाटा अगदी मऊ करून दुधामध्ये थोडंसं करून त्याला तेच खायला देईल. सासू असेल तर कदाचित उपवास असेल तर चिडचिड करून का होईना पण बटाट्याचा किस वगैरे काहीतरी करून देईल. पण असं प्रत्येकाला सांभाळून संत सगळे सांगत असतात जसं ज्यांना रुचेल. त्यामुळे आपल्याला समज वाटलं तर नक्की कोणाला तरी अप्रोच व्हावं आणि ते नक्की समजून सांगतील जसं जसं तुमची स्टेट असेल तसं. रमण महर्षींच्या आयुष्यामध्ये सेम असा प्रसंग होता आणि एकाने एक क्वेश्चन केला होता रमण महर्षींना आणि फार सुंदर होता तो. तर तो सुंदर प्रसंग होता त्यामुळे मी तो इथे डायरेक्टलीच कोट करतो. तर तिथे असं त्यांनी रमण महर्षींच्या ह्याच्यात सांगितलं की वन्स अ विजिटर सेड टू हिम, भगवान, दिस इज माय फर्स्ट विजिट टू द आश्रम अँड आय हॅव बीन ऑब्झर्विंग पीपल coming to you and asking questions and you keep answering them. आणि भगवंतांना ते म्हटले की मी पहिल्यांदाच इथे आलो आहे आणि तुमच्या इथे लोक येतात आणि तुम्हाला बरेच प्रश्न विचारत असतात, तुम्ही उत्तर देतात. आय एम सो इग्नोरंट, आय कॅनॉट इवन थिंक ऑफ अ क्वेश्चन टू आस्क. हाऊ कॅन आय एव्हर होप टू बी लिबरेटेड. मी इतका इग्नोरंट आहे की हे सगळे इतके प्रश्न विचारतात, आन्सर तुम्ही सांगताय पण मला तर प्रश्न पण कळत नाहीत, प्रश्न काय विचारले हे पण कळत नाही, सुचत नाही. तर माझी काही मी होईल का नाही, ठरून जाईल का नाही. तर याच्यावरती रमण महर्षींनी पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे फार प्रेमाने बघितलं आणि प्रेमाने बघून फार सुंदर उत्तर दिलं. रमण महर्षी म्हणाले, यू से यू डू नॉट नो एनिथिंग, हू इज दॅट हू इज इग्नोरंट. तुम्ही म्हणताय की मी इग्नोरंट आहे, हू इज दॅट हू इज इग्नोरंट असा त्याला प्रश्न केला. If you identify him, you will realize the greatest truth. म्हणजे जो तुम्हाला आत्म वाटतोय की तो इग्नोरंट आहे, ज्याला इग्नोरंट आहे असं वाटतंय त्याला तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. फाइंड आउट हू एम आय. त्याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. पण आपल्या सगळ्यांसाठीच येते की बऱ्याच वेळेला आपल्याला असं जर का वाटलं ना की अवघड आहे, थोडं नाही जमत आहे, जमेल, काही अवघड नाही आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. ओव्हरवेल्म व्हायचं नाही. असं खूप आपल्याला एकदम असं वाटतं ना कधी कधी जरा जवळ आहे, अवघड आहे, तरी होईल. हरिओम. पुढचा आणि शेवटचा प्रश्न जो खूप महत्त्वाचा पण आहे आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट, inertness to thoughts or sensing of self. inertness of thoughts म्हणजे साक्षीत्व आणि सेन्सिंग ऑफ सेल्फ प्रोसेस. तर आपलं मागचं जे केंद्र होतं ध्यानाचं त्याच्यामध्ये साक्षीत्वाबद्दल मी सांगितलं होतं आणि साक्षीत्व त्याचं महत्त्व कसं करायचं थोडंसं रिकॅप आत्ता पण घेणार आहे. पण त्याच्या बेसिसवरती एकाने मला हा प्रश्न विचारला की साक्षीत्व आहे बरोबर आहे, ते पण करू म्हणजे ते पण बघायचा प्रयत्न करायचा, पण सेन्सिंग ऑफ सेल्फ आणि ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करता येईल असा प्रश्न. छान प्रश्न. तर परत थोडीशी रिकॅप म्हणून साक्षीत्व म्हणजे काय सांगतो जे नव्हते तेव्हा त्यांच्यासाठी, की साक्षीत्व म्हणजे काय तर थोडक्यात ऑब्झर्व करणं, पार्टिसिपेट नाही करायचं. पार्टिसिपेट न करणं म्हणजे साक्षीत्व. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय माहिती का, आपण केमिस्ट्री 11वी-12वीपर्यंत तर नक्की शिकलेलो असतो केमिस्ट्री. तर त्याच्यामध्ये इनर्ट गॅसेस असतात ना, इनर्ट एलिमेंट्स, ते सगळे साक्षीत्व असं आपण लक्षात ठेवायचं. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, हायड्रोजन, हिलियम, हिलियम दुसरा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, आर्गॉन, हो ना, बरोबर. हां, तर हिलियम, निऑन, आर्गॉन थोडक्यामध्ये हे सगळे आहेत ते इनर्ट गॅसेस. तर इनर्ट गॅसेस प्रमाणे आपण फक्त ऑब्झर्व करायचं ते केमिकल रिॲक्शन कुठे पार्टिसिपेट करतात का नाही करत, कारण काय ते स्टेबल असतात, तसं आपण राहायचं म्हणजे साक्षीत्व. तर साक्षीत्व ठेवायचं कुठे,
दुसरा प्रश्न, तर मनामध्ये जे संकल्प विकल्प उठतात त्याचं आता मी खूप डिटेलमध्ये जात नाही, पण संकल्प विकल्प म्हणजे वृत्ती थोडक्यामध्ये, ज्या थॉट्स मनामध्ये उठत असतात, तर त्या उठत असताना काय करायचं, तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, थॉट्स असतात त्यांना एक तर प्रतिसाद देतो. स्वामींच्या आपल्या ह्याच्यात आहे, प्रतिसादी ना प्रतिकारी उभा आहे निर्विकारी, राहे वृत्ती व्यापारी साक्षीत्वाने, ते साक्षीत्व. तर एक तर आपण काय करतो, प्रतिसाद देतो. प्रतिसाद देणं म्हणजे काय, त्याच्याबरोबर एंगेज होणं, की काही ना चांगली जर का असेल किंवा आपल्या आवडीचा थॉट असेल तर आपण त्याच्यामध्ये एंगेज होतो. आता फॉर एक्झाम्पल आपण ध्यानाला बसलोय, आता हे मी पॅसिफिक टाईमचं सांगतो. हां, पॅसिफिक टाईमला सकाळी 6:30 वाजता स्टॉक मार्केट चालू होतं, सकाळी 6:30 वाजता. तर आता जर का आपल्याला ध्यानाला बसायची वेळ 7 असेल तर 6:30ला स्टॉक मार्केट चालू झालं, आपण बघितलं याहू फायनान्स किंवा कुठला गुगल फायनान्स, की कळलं आपल्याला आपल्या कंपनीचा स्टॉक किंवा कुठलाही स्टॉक कसा वर खाली होतोय, की आवडीचा विषय ना फायनान्स, की विचार चालू. आणि मग काय, मग RSU काय, मग काय ESPP काय 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 सगळे विचार चालू होतात. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं, ती विचारांची शृंखला चालू होते. म्हणजे काय, प्रतिसाद देणं, की आपण आवडता विषय आहे ना, की चला त्याच्यामध्ये गुंतून राहू, आणि मग तो प्रतिसाद देत राहतो. तसं करायचं नाही. दुसरी गोष्ट प्रतिकार करणं. प्रतिकार करणं म्हणजे आपण त्या फायटिंगच करत बसतो, त्याच्यावर अपोज करतो, फायटिंग करत बसतो. की एखादा ध्यानाला बसतो आणि इतका वाईट विचार येतो कधी कधी, की अरे मी जेव्हा डोळे उघडे ठेवून पण व्यवहार करत असते मी, तेव्हा पण असा वाईट विचार येत नाही जो विचार मला ध्यानाला बसल्यावर येतो, असं कधी कधी वाटतं आपल्याला. मग आपल्याला तेव्हा असं अस्वस्थ होतं की अरे हा असा विचार कसा माझ्या मनात आला, मी काही इतकी वाईट आहे का. आणि मग आपण त्याला प्रतिकार करत असतो. आणि प्रतिकार करणं म्हणजे काय, तर मग आपण कुठलं तरी चांगला विचार त्याच्यावरती इम्पोज करायला बघतो. मग एखादं देवाचं नाव असेल किंवा स्तोत्र असेल किंवा कोणाचा तरी धावा करणं असेल, असं आपण करायला लागतो. म्हणजे काय, तर प्रतिकार करतो. प्रतिकार करतो म्हणजे काय, परत एक वेगळा थॉटच आणतो ना आपण. चांगला थॉट आणतो, त्याचा थोडा वेळ इम्पॅक्ट असतो, पण चांगला थॉट आणला तरी सुद्धा नंतर मग आपण त्याच्यामध्येच गुंतून राहतो. त्यामुळे प्रतिकार आणि प्रतिसाद दोन्ही करायचं नाही. प्रतिसादचा सगळ्यात मोठा तोटा चेन ऑफ थॉट्स, की तुम्ही कळत सुद्धा नाही किती वेळ गेला. 45 मिनिटं मला ध्यान करायचं होतं आणि एकदा एक विचार, पहिले 5 मिनिटं खूप छान झालं आणि एक विचार आला आणि जी चेन ऑफ थॉट्स चालू झाली ती 40 मिनिटापर्यंत कळलंच नाही. गजर वाजला आणि मग एकदम म्हटलं आता उद्या करावं काय. तसं होतं कामा नाही. त्यामुळे प्रतिसाद प्रतिकार, आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की ह्याच्यामध्येच आपण दमून जातो. त्या थॉट्स बरोबरच एकतर त्यांना लढाई करण्यामध्ये किंवा त्यांना प्रतिसाद देण्यामध्येच आपण दमून जातो आणि मग नंतर आपल्याला वेळच उरत नाही. तसं करायला कामा नाही. तर त्याच्यासाठी साक्षीत्व, म्हणजे हे सगळं सांगण्याचा मुद्दा होता की साक्षीत्व म्हणजे काय, त्याच्यासाठी साक्षीत्व. आता 3 जर का एलिमेंट्स असतील, हायड्रोजन, क्लोरीन आणि लेट्स से हिलियम, ते 3 जण असतील, तिघांना वेगवेगळ्या रूम्समध्ये ठेवलं असेल आणि एकदम दार उघडलं तर हायड्रोजन आणि क्लोरीन असतात ते लगेच एकत्र येतात. हिलियम असतो तो सगळं शांत राहतो. तसं आपण शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. काही होऊ दे, थॉट्समध्ये काही झालं ना तरी सुद्धा तिथे लक्ष द्यायचं नाही. साक्षीत्व, अलिप्तपणे बघायचा प्रयत्न करायचा. माझं ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर उदाहरण दिलं की काय असतं साक्षीत्व म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं दिव्यासारखं राहा. घरातला दिवा जो असतो ना, नंदादीप, देवापुढे दिवा लावतो आपण. आता त्या देवापुढे जेव्हा दिवा लावतो आपण, तर आपली घरातली पद्धत असते की काही झालं तरी देवाला जाऊन सांगायचं, हो की नाही. चांगलं झालं तरी सांगतो, वाईट झालं तरी सांगतो. मुलगा बोर्डात पहिला आला तरी जाऊन आपण देवापुढे नमस्कार कर, दिवा लाव, पेढी ठेव, बोर्डात पहिला आलो. मुलगा जर का नापास झाला तरी देवापुढेच बसायला सांगतो की पुढच्या वेळेस मी अभ्यास करेन ना, देवाला जाऊन सांगतो. तो म्हणजे दिवा सगळं बघत असतो, हो की नाही. पण तो दिवा कधी त्यात पार्टिसिपेट करतो का, नाही. तो कधी म्हणतो का असं की अरे कॉंग्रॅच्युलेशन, हा पहिला आला तू, वा चला पेढे दे मला पण, काही म्हणत नाही. किंवा जर का नापास झाला असेल तरी सुद्धा तो काय म्हणत नाही की अरे काय अभ्यास नाही केला, कर पुढच्या वेळेस कर. तसं आपण यू शुड नॉट पार्टिसिपेट. होतंय ते होऊन द्यायचं. पु ल देशपांड्यांचं एक उदाहरण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की माझे पौष्टिक जीवन म्हणून त्यांचं जे आहे पु ल देशपांड्यांचं, त्यामध्ये त्यांनी ते उदाहरण दिलं आहे पोस्टमनचं.
तर पूर्वीच्या काळी ते पोस्टमन होतं, त्यांचं उदाहरण या साक्षीत्वाबद्दल खूप सुंदर आहे. तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की ती पोस्टमनच्याकडे बॅग असायची पूर्वीच्या काळी, त्यात सगळी पत्र असायची. तर त्यांनी सांगितलं की ते जर का पत्र बघितली ना, तर ते एक पत्र असेल ते बाळाचं बारसं करायचं असं एक पत्र असेल त्याच बॅगेमध्ये. दुसरं पत्र असेल की आमचे हे म्हणजे आमचे कोणीतरी गेलेत आणि त्यांचं 13वे करायचं, तिला 13व्याचं आहे. एक कोणतरी असेल की बिचारा नवरा नुकतंच लग्न झालंय, तो परगावी गेलाय आणि ती लग्न नुकतंच झाल्यामुळे बायको पत्र पाठवते की मला खूप आठवण येते तुमची. आणि दुसरं पत्र असेल की माझं आणि तुमचं पटत नाही, हा आता आपण डायव्हर्स घेऊ. तर तो पोस्टमन त्यांनी जर का ठरवलं की मी आता हे सगळे पत्र आहे त्या पत्र वाचणार आणि त्याच्याशी मी काय काय पत्रामध्ये सांगितले ते सगळं ऐकत बसणार आणि ते सगळं हे करणार, तर त्याला ते चालणार का नाही, त्याचं सगळं बाकीचं अडून बसेल की नाही. तर तसं पुलंनी सांगितलं की तो पोस्टमन असतो ना, तो फक्त मजकुराचा अधिकारी असतो, पत्त्याचे अधिकारी कोणीतरी वेगळेच आहेत. तसं आपण काय करायचं की आपण मजकुराचा मालक कोणीतरी आहोतच आहे असं त्यांनी सांगितलं. तसं आपण अजिबात त्याच्या थॉट्सकडे लक्ष नाही द्यायचं, वृत्ती येतील येऊ द्यायच्या, आपण तिथे साक्षीत्वाने बघायचं. तत्वे साक्षीत्वे ओसरती, साक्षीत्वे नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदि अंती आपण गायचं, असं आत्मनिवेदनामध्ये आहे. की हे साक्षीत्व सुद्धा नंतर हे होऊन जातं, ओसरून जातं. तत्वे साक्षीत्वे ओसरते आणि त्याच्यानंतर मग आत्मप्रचिती हळूहळू यायला लागते असं समर्थांनी सांगितलं. तर हे साक्षीत्वाबद्दल. पण साक्षीत्वाचा अजून एक डिसएडव्हान्टेज काय माहिती आहे का, की साक्षीत्वावरतीच जर का आपण फोकस करत बसलो ना, तर बऱ्याच वेळेला आपण पुढची वृत्ती काय येते आणि मग मी तिच्याकडे साक्षीत्वाने कसं बघू अशी टेंडन्सी डेव्हलप होऊ शकते. त्यामुळे साक्षीत्व सुद्धा महत्त्वाचं आहे, पण ते खूप महत्त्वाचं नाही आहे. ते हळूहळू ते सुद्धा ओसरून जायला हवं, नाहीतर मग तेच आपण करत बसतो, साक्षीत्वाने बघायचं साक्षीत्वाने बघायचं. तसं नाही करायला पाहिजे. मग काय करायचं, तर जो दुसरा पार्ट येतो सेन्सिंग ऑफ सेल्फ, हे सर्वात महत्त्वाचं. जाणीव अनुभूतीच्या मार्गावरती जर का जायचं असेल ना, तर जाणीव म्हणजे मी स्वतः शुद्ध स्वरूपातलं जी आपली जाणीव असते ती आपल्याला कळली पाहिजे. पण ती कळायला खूप वेळ लागतो आणि ती रिफाईन पण होते. खरं सांगायचं जरा की आपल्याला असं वाटतं की अरे ही जाणीव आहे, काही वर्ष ध्यान केल्यावर वाटतं अरे ही मला जाणीव म्हणून वाटत होती, पण ॲक्च्युली अजून ती रिफाईन होती आणि ती रिफाईन होत जाते. तर ही जाणीव जी असते ती म्हणजे मी आहे अशी साधी जाणीव असते खरं म्हणजे, आणि ती प्रत्येकामध्ये असते. पण ती आपल्या पर्सनॅलिटी सेल्फ असतो, ती पर्सनॅलिटी सेल्फनी ती सगळी झाकून टाकल्यामुळे ती आपल्याला शुद्ध स्वरूपातली जाणीव जी असते ती शोधायला खूप वेळ लागत असतो आणि ती सापडायला खूप अवघड असते. पण ती सगळ्यांमध्ये असते. एक उदाहरण म्हणजे एक बाई होत्या आणि त्यांना बरेच काय काय आजार झाले होते आणि त्यांचं एक ऑपरेशन झालं आणि खूप मोठं ऑपरेशन होतं की आता काय होतं, जगतील का नाही असं इथपर्यंत गेलं होतं. आणि ऑपरेशन झाल्यावरती मात्र भूल उतरली, ऑपरेशन सक्सेसफुल झालं, भूल उतरली आणि त्या बाईंना जाग आली. जाग आल्यावरती हॉस्पिटलमध्येच होत्या, बेडवरती होत्या. पण सर्वात पहिल्यांदा त्यांना काय कळलं असेल, तर मी आहे, मी अजून जिवंत आहे. बाकी सगळं जाऊ दे, मी बेडवर आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, माझं ऑपरेशन आहे, ते सगळं नंतर. पहिली जाणीव काय होते, मी आहे, हीच ती जाणीव आहे. फक्त ती अजून शुद्ध स्वरूपातली असते, तर तिला शोधायला थोडासा वेळ लागतो. आपण एक उदाहरण अजून देतो की मजा कशी असते, कारण का हे जितकं सूक्ष्म होतं ना तितकं थोडंसं अवघड होतं. तर ते पैलवान लोक तुम्ही बघितले असतील सगळ्यांना, तर ते पैलवान लोक जेव्हा कुस्ती खेळायला जातात तेव्हा सगळ्याकडे काय करतात माहिती ना, तेल लावतात अंगाला सगळं. त्याचं रिझन काय असतं, साधं रिझन की जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला पकडलं आणि 3 1 2 3 म्हणले तर तो पॉईंट मिळतो.
तर दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला पकडू नये किंवा पाठ टेकवली तर पॉईंट मिळतो किंवा काय त्यांचे जे पण रूल्स असतील, तर दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला पकडू नये म्हणून ते तेल लावतात. त्यामुळे तेल लावलेला पहलवान जो असतो तो पटकन पकडीत येत नाही असं म्हणतात. तसं हे जाणीवेच आहे. तेल लावलेला पहलवान येतो, असा पकडायला जातो आपण, आपल्याला असं जाणवतं की अरे हा हे ते आहे, पकडायला गेलो की कधी सुट्ट कळत नाही, हातातनं जे निसटतं ते की नाहीच. तर ते पहलवान लोक काय करतात त्यासाठी, तर तुम्ही असा हाताने पकडायला गेला ना तर हात पटकन असा सटकून जातो. म्हणून मग त्यांच्याकडे टेक्निक्स असतात. ते रॅप करतात, पाय टाकतात, हाताने पकडतात, गळा हे करतात, म्हणजे किती तेल लावलं असलं तरी पळू शकत नाही. तसं आपल्याला जाणीवेवरती पक्क प्रभुत्व यायला हवं. पण तोचपर्यंत काय करायचं, तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याचं पहिली गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फनी कवर्ड असतो, मी सांगितलं, लगेच निसटते हे दुसरं आहे. आणि तिसरं म्हणजे ना, आपण बऱ्याच वेळा काय करायला जातो तर विचाराने ती जाणीव पकडायला जातो. इन्स्टेड ऑफ अनुभव घेण्याच्या ऐवजी ती विचारानेच आपण पकडायला जातो की अरे ही जाणीव आहे, हां ही जाणीव आहे किंवा जाणीव आहे मी आता पकडतो. असं न करता जर नाही जाणवली तर नाही जाणवली, इट विल कम ऑटोमॅटिकली, ते येईल. पण तोचपर्यंत विचार नाही करायचा की ही जाणीव आहे. त्यामुळे विचार सोडला पाहिजे. मग करायचं काय म्हणजे माहिती पण नाही आहे कशी जाणीव असते, विचार पण करू नका असं सगळे सांगतात, मग करायचं काय. तर त्याच्यावरती उपाय आहे तो आपण बघतोय, सेन्सिंग ऑफ सेल्फ. सेन्स करायचं आणि मग हळूहळू ते आपल्याला जाणवायला लागतं. पण तोचपर्यंत काय करायचं तर सेन्स करत राहायचं, सेन्स. आणि हे सेन्स म्हणजे आपले सेन्सरी ऑर्गन्स असतात तसं नाही. तर त्याचं उदाहरण मी देतो. आमच्या लहानपणी केक वगैरे खूप कमी असायचे पूर्वीच्या काळी पुणे मुंबईमध्ये, म्हणजे हे 25-30-35 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि असले तरी छोटेसे मावा केक वगैरे असायचे, असे आता कसे असे भारी केक असतात तसं काही नसायचं. तर तेव्हा एक पुण्यामध्ये बेकर्स बास्केट नावाचा एक केक होता. हां, पुण्याचे जे असतील त्यांना कदाचित आठवत असेल, बेकर्स बास्केट. आणि तो खूप छान असायचा, असा लेअर केक असायचा आणि तो बाकी कुठेही मिळायचा नाही. आणि तो महाग असायचा ऑफकोर्स, म्हणजे जेव्हा एखाद्या स्टोअरमध्ये मिळत असेल तर ते महाग असतं, मोनोपोली असते त्यांची. तर तो कधीतरीच, म्हणजे अगदी कितीतरी महिन्यातनं एकदा तो बाबा घेऊन यायचा. आणि मग नंतर मग आम्ही ते खूप मागे लागायचो बाबांच्या की येताना, ऑफिसवरनं येताना तो केक तुम्ही घेऊन या. आणि मग कधीतरी सांगायचे की हां मी आज येताना आणणार आहे हां. मग असं असलं की काय करायचो आम्ही तर सारखा व्यवधान तिथे, आज संध्याकाळी केक, आज संध्याकाळी केक, आज संध्याकाळी केक. मग तेव्हा आता 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती आम्ही राहत होतो. तेव्हा काही मोबाईल नाही, काही नाही, काही नाही. आणि इथं आम्ही छोटे होते सगळे की घराच्या बाहेर एकट्याने जायचं नाही वगैरे. मग आम्ही 5:30ला बाबा येणार असतील तर काय करायचो की हां आता बाबा येतील बरं का, बाबा येतील बरं का. बाबांकडे होती स्कूटर. आता त्यावेळेस स्कूटर सगळ्यांकडे स्कूटरच असायची. मग काही जणांकडे ती बजाज असायची, काही जणांकडे चेतक असायची, काही जणांकडे वेस्पा असायची, पण सगळ्यांकडे स्कूटर असायच्याच. मग करायचो काय आम्ही तर आम्ही सेन्स करत राहायचो. गल्लीमधनं बजाज म्हणजे स्कूटर सारखा आवाज आला की सेन्स करायचं, हे बाबांची स्कूटर आहे का नाही, बाबांची स्कूटर. कारण ते सारखं व्यवधान तेच डोक्यामध्ये, बेकर्स बास्केटचा केक खायचा आहे आज. आणि मग ती स्कूटर आली का नाही, आली का नाही, सारखं तिथेच लक्ष. मग नंतर इतकं म्हणजे सेन्सिंग जे आपण बघतोय ना की दिसत तर काही नाही आहे पण तरी आपण सेन्स करतोय की हा आवाजाने बहुतेक करून हा स्कूटर बाबांच्या स्कूटरचा असतो. मग हळूहळू हळूहळू प्रत्येकाची चालवण्याची स्टाईल असते, प्रत्येकाच्या गाडीचा आवाज असतो, त्यानुसार आपल्या बाबांच्या गाडीचा आवाज आहे का असं सेन्स करत राहायचं. आणि मग नंतर काही गाड्या असतात त्या बिल्डिंगमध्ये येतात आणि मग आपण ते पण सेन्स करतो की अरे बिल्डिंगमध्ये गाडी आली आहे, ती आहे बाबांची का ती खालच्या जोशी काकांची आहे का कुलकर्ण्यांची किंवा काय कोणाची पण असेल, असं सगळं आपण सेन्स करत राहतो, सारखं सेन्स करत राहायचं. आणि मग नंतर शेवटी आपल्या बिल्डिंगमध्ये गाडी येते आणि आपल्याला पटतं की ही बाबांची गाडी होती. आणि मग नंतर वरती येतानाचा आवाज असतो, मग आपण तो पण सेन्स करतो. प्रत्येकाची चालण्याची स्टाईल वेगळी असते. मग कुठल्या फ्लोअरपर्यंत पोचलेत ते आपण सेन्स करत असतो.
हळूहळू हळूहळू सेन्स करता करता ते दरवाजापर्यंत येतात. दरवाजापर्यंत आल्यावर पण आपण सेन्स करत असतो, कधी कधी शेजारच्यांचा दरवाजा वाजतो, पण मग काही वेळानंतर ॲक्च्युली आपला दरवाजा वाजतो, बेल वाजते, दार उघडल्यावरती समोर बाबा आणि मेन हातामध्ये बेकर्स बास्केटचा केक. पण तोचपर्यंत काय केलं आपल्याला, आता दिसला तर नव्हता केक, पण फॉर होल दॅट टाईम 5:30 पासून ते येऊस्तो वी वर ओनली सेन्सिंग. दिसलं का आपल्याला? नाही, वी वर ओनली सेन्सिंग. तसं काय करायचं ध्यानामध्ये की मॅक्झिमम टाइम सेन्सिंग ऑफ सेल्फ ह्याच्याकडे द्यायचं. नाही जाणवली जाणीव, नाही जाणवली, पण यू हॅव टू ट्राय टू सेन्स. आणि ती एकदा कळली किंवा आपण दरवेळेस तो पकडायचा प्रयत्न करायचा तिथपर्यंत जाऊन. त्यामुळे सेन्सिंग ऑफ सेल्फ या दोन्हीमध्ये जर का आपण बघितलं की साक्षीत्व आणि सेन्सिंग ऑफ सेल्फ, तर त्या दोन्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेन्सिंग ऑफ सेल्फ हेच आहे. साक्षीत्व महत्त्वाची स्टेप आहेच, पण तरी त्याच्यामध्ये अडकून न बसता शेवटी जिथे आपल्याला जायचं आहे, मी म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे, तर तिथे जाण्यासाठी ते सेन्स करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याला वेळ लागला तरी लागू द्यायचा, ती घाई गडबड करायची नाही. मेन म्हणजे ही सुद्धा नॅचरल प्रोसेस आहे, हळूहळू हळूहळू आपल्याला कळायला लागेल. आणि महत्त्वाचं काय माहिती का की हा टप्पा जो आहे ना, हे दोन्ही टप्पे हे आपल्या प्रयत्नाच्या मधले टप्पे आहेत. म्हणजे वी कॅन ट्राय, आपण प्रयत्न करत राहिलो ना, सेन्स करत राहिलो तर आपल्याला ते जाणवू शकतं. त्यामुळे आपल्या प्रयत्नाच्या मधले टप्पे असल्यामुळे हे नक्की आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू आणि स्वामींच्या नक्की प्राप्त होते. हरिओम. जय वीर समर्थ.